एका जंगलात ना एक राजकुमारी राहायची. तिचं नाव शबरी होतं, जी की शबर राजाची राजकन्या शबरी होती. पहिल्या काळामध्ये राजाच्या नावावरून राजकन्याचं नाव ठेवलं जायचं. जसं की राजा जनक होते, त्यांच्या कन्याचं नाव राजकुमारी जानकी होतं. तसं तर भिल्लाची जी कन्या होती तिचं नाव शबरी होतं, जी की भिल्ल जातीची होती. जातीनं ते भिल्ल होते आणि ते एका जंगलामध्ये राहत होते. आता राजाला एका साधूंनी सांगितलं की तुझी कन्या राजकुमारी शबरी आहे ना, ही पुढे चालून ना संन्याशी होणार आहे. असं जेव्हा राजाला समजलं, राजा शबरला समजलं, तेव्हा लगेच राजा शबरीनं राजकन्या शबरीचं लग्न लावून द्यायचं ठरवलं. आता लग्न लावून द्यायचं ठरवलं तेव्हा मग खूप साऱ्या अशा बकऱ्या मेंढ्या त्यांच्या दारामध्ये येऊन बांधल्या गेल्या. जेव्हा बघितलं शबरीनी की एवढ्या सगळ्या मेंढ्या वगैरे कशासाठी आणलेल्या आहेत, कारण शबरीचं खूप जास्त पशु प्राण्यावर खूप जास्त प्रेम होतं. ती जंगलात तर राहतच होती, पण त्यासोबतच ती पशुवर खूप जास्त प्रेम करत असत. तर जेव्हा तिनं बघितलं तेव्हा तिनं तिच्या आईला विचारलं की एवढे सगळे जे इथं मेंढ्या वगैरे आणून बांधल्या तर कशासाठी बांधल्यात. तेव्हा राजकुमारीला राणीनं सांगितलं की तुझं जे विवाह होणार आहे ना, त्याच्यामध्ये ह्यांचा सगळ्यांचा बळी दिला जाणार आहे आणि ह्याच्या सगळ्यासोबतच तुझ्या लग्नाच्या ज्या पंक्ती वगैरे जेवण वगैरे जे बनणार आहे ते याच्यापासूनच बनणार आहे. जेव्हा हे राजकुमारीने ऐकलं तेव्हा तिला खूप जास्त वाईट वाटलं, कारण तिचं ना खूप जास्त प्रेम होतं पशुवर. आणि मग तिला असं वाटलं की माझं जर लग्नामध्ये एवढ्या सगळ्या जीवांचा जर बळी जाणार असेल तर मी लग्नच करणार नाही. पण तिच्या ऐकण्यानुसार सगळं शक्य थोडीच न होणार होतं. तिनं विचार केला की मी ह्या सगळ्यांना सोडून दिलं तर चालेल का, पण तिला सोडून देणं हे शक्य नव्हतं. म्हणून तिनं असा विचार केला की मीच इथून चालल्या जाते. ज्या रात्री शबरी तिथून चालले गेली तेव्हा राज्याच्या सगळ्या लोकांनी तिला खूप जंगलामध्ये शोधलं, पण राजकुमारी काही सापडली नाही. तेव्हा राजकुमारी एका लांब अशा जंगलामध्ये जाऊन थांबली. तिथं खूप सारे साधू संत राहत होते, ऋषी मातंग सुद्धा राहत होते. तर तिथं ती राहायला लागली. जेव्हा तिनं तिथं राहायला चालू केलं तेव्हा ती बघायची की जवळच एक तलाव होता. तिथं ते रोज सगळे साधू सकाळी सकाळी यायचे, तिथे स्नान वगैरे करायचे आणि वापस आपल्या कुटीमध्ये जाऊन राहायचे. जेव्हा तिने हे बघितलं तर तेव्हा तिनं ठरवलं की आता हे जे जातात त्या रस्त्याने हे रस्ता रोज साफ करत जाईल. आणि ती रेग्युलरपणे तिथं जवळच राहायला लागली त्या जंगलाच्या. आणि रोज सकाळी उठून ते जाण्याच्या अगोदर तो सगळा रस्ता साफ करायची, जो की पूर्ण त्या तलावापर्यंत जात असायचा. रोज हे करायची, पण ऋषींना समजलंच नाही की नेमकं हे करतंय कोण. एके दिवशी काय झालं, ऋषींनी ठरवलं की आपण लक्षच द्यायचं. मग ऋषींनी ठरवल्यानंतर त्यांना शबरी दिसली. आता शबरीला जेव्हा ऋषींनी बघितलं तेव्हा शबरी खूप जास्त घाबरली, कारण ती जातीनं भिल्ल होती. आणि तिला वाटलं हे जर ह्यांना जर समजलं की मी जातीनं भिल्ल आहे आणि मी रस्ता साफ करते, त्या रस्त्यावरून ते जातील तर ते खूप जास्त संतापतील. आणि असंच झालं. जेव्हा ऋषींना समजलं तेव्हा काही ऋषी संतापले आणि वापस तिनं साफ केलेल्या रस्त्यावरून आपण चाललो म्हणून परत जाऊन तलावात जाऊन पाय धुवायला लागले. तर पूर्ण तलाव असा लाल झाला होता. तेव्हा मातंग ऋषींनी तिचे पाय धुवून त्या ऋषींना सांगितले तिचं पाय धुवून ते पाणी परत तलावामध्ये टाका, म्हणजे तलाव ठीक होईल. आणि खरंच तसं झाल्यानंतर ऋषींना सुद्धा तिची भक्ती समजली. तेव्हा मातंग ऋषींनी तिला एक आपल्या मुलीचा दर्जा देऊन सोबत राहायला परवानगी दिली. जेव्हा मातंग ऋषीची शिष्या बनली शबरी, आणि मातंग ऋषींनी सुद्धा तिला ना आपली मुलगीच मानलं होतं, कारण त्यांच्या मुलीसारखीच होती. तर मुलगी मानल्यानंतर जेव्हा मातंग ऋषीचा जायची वेळ आली तेव्हा मातंग ऋषी तेव्हा तिला सोडून जायला लागले. तेव्हा ती म्हणली, मातंग ऋषी मी एकटी कशी राहू, मी तुमच्या मुलीसारखी तुम्ही मला सुद्धा घेऊन जाईल, पण मी एकटी कशी राहू. तेव्हा मातंग ऋषीनं तिला ना त्या काळात जास्त भक्ती किंवा जास्त आपली सेवा केल्यानंतर एक ना त्याला दीक्षा देत असायचे. तेव्हा मातंग ऋषी म्हणले तू काहीच काळजी करू नको, तिला जी कुटी दिली होती तुझ्या कुटीमध्ये जे पहिला पुरुष येणार असेल ना तो म्हणजे श्रीराम असेल. तर ती म्हणली मी कशी ओळखू त्यांना, श्रीराम येईपर्यंत मी कशी राहू. पण मातंग ऋषींना म्हणले तू काहीच काळजी करू नको. आणि ती तिथं राहायला लागली. आणि त्यावेळेस खूप दिवसानंतर जेव्हा श्रीराम तिच्या कुटीमध्ये येणार होते तर आपलं गाणं ऐकतो ना,
आणि आपण जे गाणं ऐकतो ना, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, हे शबरीचे जे बोल आहेत, जे शबरीनं बोरं वगैरे रामासाठी केले होते. आपण ऐकतो रामांनी शबरीचे उष्टे बोरं खाल्ले होते, ते ह्याच कथेमधलं आहे. शबरीच्या खूप दिवसाच्या म्हणजे खूप दिवस वाट बघण्यानंतर राम जेव्हा सीता जेव्हा हिला नेली लंकाला गेली होती, म्हणजे लंकाला घेऊन गेला होता रावण, त्यावेळेस जेव्हा राम त्या जंगलामध्ये सीतेच्या शोधात जेव्हा फिरत होते, त्यावेळेस राम शबरीच्या कुटियाजवळ जाऊन म्हणजे सीताची जेव्हा चौकशी करत होते, तेव्हा शबरीला समजलं की हे श्रीराम आहेत आणि श्रीरामासाठी तिनं खूप गोड असे बोर घेऊन आले होते. एक पण बोर रामाला आंबट लागू नये म्हणून सगळे बोर तिनं अगोदर स्वतः खाऊन बघितले होते, म्हणजे स्वतः चखून बघितले होते की सगळे बोर गोड आहेत का, आणि ते तिनं रामाला दिले होते. जेव्हा रामाला तिने हे बोर दिले, तेव्हा लक्ष्मण तसा खूप जास्त संतापला होता. पण भक्ती आणि श्रद्धा खूप जास्त मोठी असते. जातीनं आपण कोण आहोत, आपण किती गरीब किंवा किती श्रीमंत आहोत हे जास्त न घेता, आपण किती श्रद्धेनं किती मनापासून काय काय सेवा करतो ह्याच्यावर हे जर आपण करत असलो तर देवसुद्धा प्रगट होतं. हे थोडक्यात असं म्हणजे तात्पर्य आपण याच्यापासून घेऊ शकतो. पण शबरीसाठी राम स्वतः तिथे गेले होते, जे की मातंग ऋषींनी शबरीला सांगितलं होतं की राम येतील, आणि शबरीनं पूर्ण आपलं आयुष्य राम येण्याच्या वाट बघण्यात तिथं घातलं होतं. आणि त्याच्यानंतर रामाने तिला तिथं मुक्ती दिली होती. आपण बघितलं असेल, जर बघितलं नसेल तर डिटेलमध्ये तुम्ही बघू शकता, यूट्यूबवर अपलोड असेल. मी सुद्धा एका कीर्तनामध्येची कहाणी ऐकली होती, खूप थोडक्यात अशी सांगितली होती त्यांनी, आणि मी पण ती तुटक फुटक माझ्या भाषेत म्हणजे माझ्या लक्षात होती. आणि आज श्रीराम जयंती आहे म्हणून म्हणलं चला आपण पण सांगावं. तर तुम्हाला ही कहाणी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जी भिल्लाची शबरी होती, खूप जास्त वाट बघितल्यानंतर रामाने तिला आपलं दर्शन दिलं आणि मुक्ती सुद्धा दिली होती. तर श्रीराम नवमीच्या खूप 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 शुभेच्छा तुम्हाला. चला परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. काही चुकलं असेल तर क्षमा असावी.